अंशुमनला टार्गेट नाही केलं कोणी. तो जे वागलाय त्यासाठी तो भोगतोय आज. ते आत्ता ना, पण ह्या आधी तुझ्या आईने अनेकदा आरोप केलेत अंशुमनवर. अगं त्याची चूक आता तो सुधारतोय ना, मग सुधारायची इच्छा आहे ना त्याच्यात. मग तरी पण त्या माणसाला सारखं सारखं डिवचायचं, सारखं बोलायचं. सानंदी खरं सांगू का, तुझी आई समोर जरी आली ना तरी धडकी भरते ग. सानंदी प्लीज मी विनंती करते, आता हे असले आरोप करू नका माझ्यावर. मला आता या वयात स्पष्टीकरण नाही द्यायची आहेत का कोणाला. बस झालं आता, खूप झालं. खूप झालं. आईच्या वतीने मी माफी मागते सगळ्यांची. हे झालंय यार खूप वेळा करून तुमचं. अरे पण स्वानंदी तरी दुसरं काय करू शकणार. म्हणजे तिच्या आईच्या वतीने एवढंच करू शकते ना ती. स्वानंदी तुझ्या आईशी मी बोलू का एकदा. म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते जरा मी जाणून तरी घेईन ना. मुलांचं लग्न म्हणून काय मिळणार आहे त्यांना. म्हणजे त्यांचा हेतू काय आहे, काय मिळणार आहे त्यांना, एकदा समजून घेते ना मी. तू विचारशील का वडीलकीच्या नात्याने मी विचारू. अजय तू प्लीज बोलू नको त्यांच्याशी. त्यांचा काही भरोसा नाही. अजून भलत्याच 4 गोष्टी सांगतील तुला आणि आपल्या डोक्याला अजून ताप होईल. निघूया आपण. इथे नाही राहायचं आपल्याला आता. चल तू माझ्या बरोबर. नाही काकू, मी तुला इथनं कुठेही जाऊ देणार नाहीये. काही समोर बस. नाही नाही आता सहन होत आहे. कोणी येत आहे आमचा अपमान करतोय. रोज उठून कोण वाटेल ते बोलतंय. नाही बस. त्यापेक्षा आम्ही इथून कुठेतरी निघून जातो. इथे नाही राहत. बस. काकू काकू अगं हे घर तुझं आहे.